नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण साठ्याची करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। दिवाळी फराळ म्हटलं की करंजीचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात, तर आज आपण या ठिकाणी भरपूर लेयर्स असलेली साठ्याची करंजी बनवणार आहोत। तर करंजी बनवताना सर्वांनाच खूप टेन्शन येतं, कारण साठ्याची करंजी म्हटलं की भरपूर आपल्याला त्याला तयारी करावी लागते। तर आज मी या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने साठ्याची करंजी कशी तयार करायची हे सांगितलेलं आहे। त्याचबरोबर करंजीसाठीचं 1 किलोचं सारणाचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट असं सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तर पाहू शकताय आपली साठ्याची करंजी किती खुसखुशीत झालेली आहे। वरचे लेयर्स अगदी खारीसारखे खुसखुशीत झालेले आहेत आणि सारणही तुम्ही पाहू शकताय, पूर्णपणे असं सारणाने भरलेली आपली करंजी तयार झालेली आहे। तर अशा प्रकारची करंजी आपण आता कशी बनवायची ते पाहूया। तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण करंजी बनवताना करंजीसाठी लागणारं पीठ मळून घेणार आहोत। तर पीठ मळताना आपण या ठिकाणी रवा वापरलेला आहे। तर करंजीची पारी बनवताना आपण या ठिकाणी मैदा न वापरता फक्त रव्याचीच पारी बनवणार आहोत। त्यासाठी मी एका मोठ्या परातीमध्ये 1 किलो प्रमाणामध्ये रवा भिजवणार आहे। तर रवा आपण एकदम बारीक घ्यायचा, म्हणजेच आपला जो चिरोटी रवा असतो किंवा 0 नंबर रवा असतो तोच घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी 1 किलो एवढा रवा घेतलेला आहे। तर हा अगदी स्वच्छ रवा आहे, त्यामुळे याला चाळून घेण्याची गरज नाही आहे। तुम्ही पाहू शकता एकदम एकसारखा असा छान पांढरा शुभ्र आपला रवा आहे। तर आता यामध्ये आपल्याला काही साहित्य मिक्स करायचं आहे। तर रवा भिजवण्यापूर्वी आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर या ठिकाणी चमचा भरून मीठ आपण या रव्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता आपल्याला मोहन यामध्ये मिक्स करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे। तर आपल्याला या ठिकाणी 3 टेबलस्पून एवढं तूप लागणार आहे। टेबलस्पूनने मोजल्यानंतर 3 टेबलस्पून, आणि जर साधे पोहे खाण्याचे चमचे असतील तर ते 6 चमचे तूप आपण याच्यामध्ये घालायचं आहे। तर या प्रकारे पहा, तूप आपण फक्त पातळच करून घ्यायचं आहे आणि टेबलस्पूनने आपण मोजून हे 3 चमचे एवढं या रव्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता हे तूप संपूर्णपणे आपण रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण हा रवा दुधामध्ये मळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण दुधाचा वापर करत आहोत पारी बनवण्यासाठी। तर तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा उपयोग करून हा रवा मळून घेऊ शकता। तर पहिल्यांदा पहा, अशा पद्धतीने छान तूप लावून घेतल्यानंतर मग आपण यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आहे। तर दूध आपण कप मेजरमेंटने घेत आहोत। तर पहिल्यांदा 1 कप दूध मी काढून घेतलेलं आहे। दूध घेताना एकदम नॉर्मल असं रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं। जर तुमच्याकडे निरसं दूध असेल, साई न काढलेलं, तर ते छानच होईल, कारण अशा पद्धतीचं दूध असेल तर आपली जी करंजीची पारी आहे ती चवीला खूप सुंदर होते। तर या ठिकाणी मी नॉर्मल टेम्परेचरचं असं म्हशीचं दूध घेतलेलं आहे। 1 कप एवढं दूध आहे। तर पहिल्यांदा आपण अर्धा कप दूध या रव्यामध्ये घालायचं आहे आणि हे दूध संपूर्णपणे आपण रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता उरलेला अर्धा कप दूध सुद्धा आपण रव्यामध्ये मिक्स करून टाकूया। तर या पद्धतीने आपण थोडं थोडं करतच दूध रव्यामध्ये मिक्स करायचं आहे। तर टोटली आपल्याला या ठिकाणी 2 कप एवढं दूध लागणार आहे हा संपूर्ण रवा मळून घेण्यासाठी, कारण हा आपला 1 किलो एवढा रवा आहे। तर आता पहा, थोडं थोडं करून दूध घातलेलं आहे। आणखी आपल्याला 1 कपभर दूध काढून घ्यायचं आहे। कप मेजरमेंटनेच आपण दूध घालणार आहोत, म्हणजे आपल्याला जी पारी आहे ती परफेक्ट अशी बनवता येईल। म्हणजे पारीचं पीठ एकदम घट्टसर ठेवायचं आहे, त्यासाठी आपण थोडं थोडं करून अशा पद्धतीने अगदी कप मेजरमेंटनी दूध घालत आहोत। तर टोटली आपल्याला या ठिकाणी पहा, रवा मळण्यासाठी 2 कप आणि 1 टेबलस्पून एवढं दूध लागलेलं आहे। तर आपण रवा मळत असताना अगदी थोड्या थोड्या बॅचेसमध्ये रवा मळून घ्यायचा आहे आणि हा रवा मळताना आपल्याला अगदी घट्टसर, म्हणजे पुरीपेक्षाही घट्ट असा आपल्याला रवा मळून घ्यायचा आहे। त्यासाठी पहा, मी छोटे छोटे गोळे आधी रव्याचे करून घेत आहे। त्यासाठी लागेल तसं दूध यामध्ये घालत आहे।
तर पहिले 1 कप दूध घातल्यानंतर परत आपण अर्धा कप दूध घातल्यानंतर अशा पद्धतीने पहा या रव्याचे गोळे व्हायला सुरुवात होते। तर या पद्धतीने 3 गोळे केल्यानंतर मी संपूर्ण रवा एकत्र करून परत एकत्र असा मळून घेत आहे। तर पारीचं पीठ एकदम दाटसर घट्टसर होण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला अगदी स्लोमध्ये दाखवत आहे की कशा पद्धतीने आपण रवा मळून घ्यायचा आहे। जितकं आपण पारीचं पीठ घट्ट बनवून घेतो तितकीच आपली पारी आपल्याला नाजूक पद्धतीची बनवता येते आणि त्यामुळे आपण रवा मळत असताना घाई करायची नाही। अगदी सावकाशपणे यामध्ये थोडं थोडं करून दूध घालून अशा पद्धतीने पहा एकदम आपले 3 गोळे आता घट्टसर तयार झालेले आहेत। आता हे तिन्ही गोळे आपण एकत्र करूया आणि लागलं तरच आपण आता यामध्ये दूध घालणार आहोत। तर पूर्णपणे 2 कप दूध आपलं या ठिकाणी वापरून झालेलं आहे। तर 2 कप दूध हे रवा मळण्यासाठी लागतं। तर हा 1 किलोचा रवा मळण्यासाठी आपल्याला 2 कप दुधाचं एवढं प्रमाण आहे, त्यामुळे एवढ्या प्रमाणातच आपण दूध घ्यायचं आहे। तर पहा आता आपलं दूध संपलेलं आहे, तर फक्त 1 टेबलस्पून एवढंच दूध मी यामध्ये घालणार आहे आणि संपूर्ण रवा आता एकजीव करून घेत आहे। तर हे करंजीच्या पारीचे पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि हे भिजण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 तासाचा वेळ द्यायचा आहे। तर जोपर्यंत आपलं हे पारीचं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेणार आहोत। तर पिठावरती आपण पहा ओला कॉटनचा कपडा टाकून द्यायचा आहे, त्यानंतर हे पीठ आपण झाकून ठेवूया। आता सारणासाठी पाहूया आपल्याला काय काय लागणार आहे। तर या ठिकाणी 400 ग्रॅम एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे, खिसणीवरती खिसून घेतलेलं आहे आणि खिसत असताना याचा जो काळा भाग आहे तो मी काढून टाकलेला आहे। तर आता आपल्याला बाकीचं साहित्य काय काय लागणार आहे सारणासाठी। तर या ठिकाणी 200 ग्रॅम एवढा बारीक रवा घ्यायचा आहे, तूप घ्यायचं आहे आपल्याला, त्याचबरोबर खसखस, वेलची पावडर आणि या ठिकाणी मी पिठी साखर 300 ग्रॅम एवढी घेतलेली आहे। तर या ठिकाणी सारणासाठी किंवा करंजी बनवण्यासाठी जे काही साहित्य आपण वापरत आहोत त्याचं संपूर्ण असं प्रमाण हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर पहिल्यांदा आपण पहा कढईमध्ये खोबरं भाजून घेणार आहोत। तर सारणाची सुरुवात करत असताना आपण अशा पद्धतीने पहिल्यांदा खोबरं छान असं तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर आपण आता गॅस हा एकदम मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरतीच पहिल्यांदा आपण 2 बॅचेसमध्ये हे खोबरं भाजून घेत आहोत। आपलं कम्प्लिटली 400 ग्रॅम एवढं खोबरं आहे, त्यामुळे एकत्र असं आपण कढईमध्ये भाजायचं नाही, थोडं थोडं करून भाजायचं, म्हणजे आपल्याला छान असं खरपूस हे खमंग असं खोबरं आपल्याला भाजता येतं। पद्धतीने पहा आपण आता तांबूस रंगावरती खोबरं भाजून घेत आहोत। साधारणपणे आपल्याला एवढा खोबरं भाजण्यासाठी 3 ते 4 मिनिटाचा वेळ लागू शकतो। तर खोबरं भाजत असताना गॅस मोठा करायचा नाही, कारण खोबरं लगेचच करपण्याची शक्यता असते। तर खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला या खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे। त्यासोबत रंगसुद्धा अगदी तांबूस यायला हवा, आपण डार्क रंग करणार नाही, म्हणजे आपल्या सारणाचा रंगसुद्धा छान असा सुंदर होतो। त्यासाठी पहा अशा पद्धतीनं फक्त तांबूस रंगावरतीच आपल्याला खोबरं हे भाजून घ्यायचं आहे। भाजत असताना एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे अजिबातसुद्धा ते कुठल्याही बाजूने कढईला लागून राहत नाही आणि त्याला काळपट रंगसुद्धा येत नाही। तर या पद्धतीने पहा पहिली बॅच भाजण्यासाठी मला 3 ते 4 मिनटं लागलेली आहेत आणि त्याच पद्धतीने मी उरलेलं सुद्धा खोबरं अशाच पद्धतीने भाजून घेतलेलं आहे। तर पाहू शकता छान असा तांबूस रंग आपल्या खोबऱ्याला सर्वच बाजूने आलेला आहे। तर अशा पद्धतीने भाजून झालं की हे खोबरं आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता आपण उरलेलं खोबरंसुद्धा भाजायला घेणार आहोत। तर ज्या परातीमध्ये आपण हे खोबरं काढणार आहोत ती थोडी मोठ्या आकाराची घ्यायची, कारण यामध्येच आपण उरलेलं साहित्यसुद्धा मिक्स करणार आहोत आणि संपूर्ण सारणसुद्धा आपण याच परातीमध्ये मिक्स करणार आहोत। तर अशा पद्धतीने पहा भाजलेलं खोबरं आता या मोठ्या परातीमध्ये काढलेलं आहे आणि उरलेलं खोबरं आपल्याला आता भाजायला घ्यायचं आहे।
तर पहा आपलं संपूर्ण हे 400 ग्रॅम खोबरं आता भाजून झालेलं आहे। तर या पद्धतीने अगदी एकसारख्या रंगावरती भाजायचं आणि खमंग वास सुटलेला आहे संपूर्णपणे या खोबऱ्याचा। तर इथंपर्यंतच आपल्याला हे खोबरं भाजायचं आहे, यापेक्षा डार्क रंगाला भाजायचं नाही, नाहीतर आपल्या सारणाची चव बिघडते। तर आता आपण कढईमध्ये खसखस भाजून घेणार आहोत। 2 टेबलस्पून एवढी खसखस आपण सारणामध्ये मिक्स करायची आहे। तर खसखस पहिल्यांदा भाजून घेणार आहोत आणि भाजल्यानंतर थंड करून आपण याची पूड करून घ्यायची आहे। खसखस भाजत असताना आपण गॅस मोठा ठेवायचा नाही, अगदी मीडियम टू एकदम लो गॅस करूनच आपल्याला खसखस अगदी थोडासा रंग बदलेपर्यंतच भाजून घ्यायची आहे। आणि सारणामध्ये आपण खसखस जेव्हा बारीक करून घालतो तेव्हा त्या सारणाची चव एकदम छान होते, त्यामुळे खसखस ही घालायचीच आहे आपल्या सारणामध्ये। तर आता पहा या ठिकाणी मी जवळजवळ 20 ग्रॅम एवढी खसखस घेतलेली आहे, म्हणजेच 2 टेबलस्पून एवढी खसखस आपण सारणामध्ये घालत आहोत। आता खसखस आपण काढून घेऊया, पूर्णपणे याचा रंग बदललेला आहे। तर इथंपर्यंतच आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। तर खसखस भाजून झाल्यानंतर आपल्याला आता पुढे यामध्ये तूप घालायचं आहे। तर या ठिकाणी मी 2 टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे, त्याच्यातलं 1 टेबलस्पून तूप आपण पहिल्यांदा घ्यायचं आहे। यावरती आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी काजू, बदामाचे आणि पिस्त्याचे काप आपण करून घ्यायचे आहेत। तर पहिल्यांदा तूप छान तापू द्यायचं, त्यानंतरच आपण यामध्ये संपूर्ण ड्रायफ्रूट्स अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। आता याच उरलेल्या तुपामध्ये आपण रवा भाजून घ्यायचा आहे। तर उरलेले तूपसुद्धा मी या तुपामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता 200 ग्रॅम रवा घेतलेला आहे भाजण्यासाठी। तर आपला रवा भाजत आहे तोपर्यंत हे कोमट झालेलं खोबरं आपण अशा पद्धतीने हाताने छान चुरून घ्यायचं आहे, म्हणजे ते लगेचच बारीक होतं। तर खोबरं हे मिक्सरला अजिबात बारीक करायचं नाही, फक्त हाताने या पद्धतीने छान चुरून घ्यायचं। तर हे खोबरं कोमट असताना छान चुरलं की ते लगेचच बारीक होतं। आता पहा आपला रवासुद्धा छान भाजला जात आहे। तर साधारणपणे 3 ते 4 मिनिटांमध्ये व्यवस्थित आपला गुलाबी रंगावरती रवा भाजून होतो। तर याच पद्धतीने आपण मीडियम टू लो गॅस करतच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। तर पहा इतपत रंग आपला गुलाबी झालेला आहे रव्याचा। तर एवढाच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, यापेक्षा डार्क रंग करायचा नाही, म्हणजे सारणाचा रंग आपला छान राहतो। तर आता हा रवा आपण खोबऱ्यावरती काढून घेऊया, म्हणजे ज्या परातीमध्ये आपण भाजलेलं खोबरं ठेवलेलं आहे त्यावरतीच आपण अशा पद्धतीने भाजलेला रवासुद्धा काढून घ्यायचा आहे। आता हे संपूर्ण साहित्य थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये अशा पद्धतीने तळलेले सगळे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत वेलची पावडर। तर आपण 2 चमचे एवढी वेलची पावडर यामध्ये घातलेली आहे। आता आपण जी खसखस भाजून ठेवली होती ती सुद्धा बारीक करून घ्यायची आहे आणि बारीक केलेलीच खसखस आपण यामध्ये मिक्स करायची आहे। आता हे संपूर्ण साहित्य पहिल्यांदा हाताने मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर मिक्स करणार आहोत।
तर या ठिकाणी आपण 300 ग्रॅम एवढी पिठी साखर वापरायची आहे। तर 300 ग्रॅम पिठी साखर वापरली तर या सारणाला अगदी परफेक्ट अशी चव येते। जास्तही गोड होत नाही किंवा जास्तही कमी गोडसुद्धा आपलं सारण होत नाही, गोडीला अगदी परफेक्ट असं सारण तयार होतं। त्यामुळे 200 ग्रॅम रव्याबरोबर 300 ग्रॅम साखर आपण यामध्ये मिक्स करायची आहे। आता आपल्याला हे खोबरं, त्याचबरोबर वेलची पावडर, तळलेले सगळे ड्रायफ्रूट्स, खसखस पावडर आणि पिठी साखर हे अशा पद्धतीने हाताने अगदी एकजीव करायचं आहे। तर याला मिक्सरमध्ये अजिबातसुद्धा बारीक करायचं नाही, कारण हे अशा पद्धतीचंच सारण आपल्याला करंजीमध्ये भरण्यासाठी लागणार असतं। तर हे सारण पहा छान असं तयार झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे। संपूर्ण घरामध्ये छान असा सारणाचा वास सुटलेला आहे, दरवळत आहे संपूर्ण घरामध्ये। तर आता आपल्याला हे सारण जरी आत्ता संपूर्ण वापरायचं नसेल तर यामधलं जेवढं लागेल तेवढं सारण आपण वापरून बाकीचं सारण आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर हे 6 महिन्यासाठी छान टिकून राहतं। आणि फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर 2 महिने याला काहीही होत नाही। फक्त याला ठेवताना अजिबातसुद्धा ओला हात लावायचा नाही, हवाबंद डब्यामध्ये हे सारण आपण भरून ठेवू शकतो। तर हे वजनी प्रमाणामध्ये 1 किलोचं सारण आपलं तयार झालेलं आहे। तर इतक्या प्रमाणात सारण तयार करण्यासाठी जे काही मी खोबऱ्याचं किंवा बाकी पिठी साखर, त्याचबरोबर आपण जी काही रवा वापरलेला आहे त्याचं जे प्रमाण अगदी सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे। आणि तेवढं प्रमाण वापरल्यानंतर आपलं हे बरोबर 1 किलोचं असं सारण तयार होतं। तर सारण संपूर्ण तयार झाल्यानंतर शेवटी आपण यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे, कारण किसलेल्या जायफळाची चव छान राहते, सारणाला शेवटपर्यंत याचा वास टिकून राहतो। तर या पद्धतीने पहा, पाव जायफळ मी किसून घातलेलं आहे। आणि आता हे सारण संपूर्णपणे आपण थंड करून घेतल्यानंतरच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवायचं आहे। तर पहा, आपल्या बरोबर 1 किलोचं सारण तयार झालेलं आहे। आता हा डबा आपण पॅक करून ठेवून द्यायचा आहे। तर आपल्याला लागेल तेवढं सारण आपण याच्यातलं वापरणार आहोत। तर आता आपल्याला साठ्याच्या करंजीसाठी साठा तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी अर्धा कप तूप आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर तूप हे अगदी नॉर्मल टेम्परेचरचंच आहे आणि अशा पद्धतीचं अगदी रवाळ तूप आपण घेतलेलं आहे। तर हे तूप पहिल्यांदा आपल्याला फेसून घ्यायचं आहे। आता छान असं तूप पहा फेसून झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर। तर या ठिकाणी पाव कप एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, त्याच्यातलं थोडं थोडं करून आपण या तुपामध्ये मिक्स करायचं आहे। आणि मिक्स करत असताना याला फेटूनसुद्धा घ्यायचं आहे, म्हणजे हा साठा एकदम हलका असा तयार होतो। आणि आपण करंजीला जेव्हा हा साठा लावतो तेव्हा आपली पारीसुद्धा करंजीची अगदी हलकी नाजूक अशी तयार होते, त्यासाठी साठासुद्धा छान फेटून घ्यायचं आहे। तर आता उरलेलं सुद्धा आपण कॉर्नफ्लॉवर यामध्ये मिक्स करून टाकूया आणि पूर्णपणे आपण हा साठा आता एकसारखा असा फेसून घेऊया। तर या पद्धतीने पहा, संपूर्ण कॉर्नफ्लॉवर आपण फेसून घेतलेला आहे तुपामध्ये आणि छान आपला हा करंजीसाठीचा साठा तयार झालेला आहे। आता हा बाजूला ठेवून देऊया आणि आपण जे सारण बनवून ठेवलं होतं त्याच्यातलं आपण एक बाउल भरून सारण काढून घ्यायचं आहे। आता 1 ते 1.5 तास झालेला आहे। तर पहा, मस्त असा आपला रवा फुललेला आहे, छान भिजलेला आहे। तर आता आपण याचे एकसारखे असे गोळे करून घेणार आहोत। तर या पद्धतीने आपण खलबत्त्यामध्ये एक एक गोळा घेऊन अशा पद्धतीने छान त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे, म्हणजेच खलबत्त्यामध्ये याला कुटून घ्यायचं आहे।
तर हा भिजलेला रवा असल्यामुळे आपण याला कुटून घेत आहोत. कुटलं की आपली जी काही करंजीची पारी आहे ते एकदम सॉफ्ट तयार होते आणि पाहू शकता तुम्ही फरक किती पडतो. तर कुटलेलं पीठ हे एकदम सॉफ्ट होतं आणि छान मऊसूद होतं. तर अशाच पद्धतीने आपण सगळे बाकीचे गोळे कुटून घेणार आहोत. जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये पीठ कुटायचं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने पहा, एका गोळ्याचे छोटे छोटे तुकडे करून अशा पद्धतीने एकदम मिक्सरमध्ये याला फिरवून घेतलं तरीसुद्धा छान असा सॉफ्ट गोळा तयार होतो. त्यासाठी आपण एका गोळ्याचे अगदी बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवलेला आहे त्या पद्धतीनं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्येच हे गोळे घ्यायचे आणि आपण आता याला मिक्सरमध्ये जस्ट पल्स मोडवरती 2-3 वेळा फिरवून घ्यायचं. म्हणजे याचा छान असा पीठ कुटलं जातं, सॉफ्ट होतं आणि याचा आपण आता गोळा बनवून घेऊया. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने पीठ कुटून घेतलं तरीही चालेल. तर पीठ कुटण्याची प्रोसेस ही करायचीच आहे की ज्यामुळे आपली जी काही करंजीची पारी आहे ती छान नाजूक तयार होते, एकसारखी तयार होते आणि पारी लाटताना याला चिरासुद्धा जात नाहीत. सॉफ्ट अशी पारी आपल्याला लाटता येते. त्यासाठी ही जी कुटण्याची प्रोसिजर आहे ती आपण स्किप करायची नाही. तर या पद्धतीने पहा, मिक्सरवर कुटलेलं पीठसुद्धा छान सॉफ्ट झालेलं आहे आणि या पद्धतीने त्याचा छान असा गोळा तयार होत आहे. तर मी याच पद्धतीने उरलेलेसुद्धा गोळे आता कुटून घेत आहे आणि सॉफ्ट करून घेत आहे. त्यानंतरच आपण करंजीसाठीचा आता पारी लाटून घेणार आहोत. तर आता सॉफ्ट झालेला गोळा आपण छान पारीसाठी वापरणार आहोत. तर पहिल्यांदा एकदम पातळच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी एकदम अगदी आरपार आपला हात दिसेल इथंपर्यंत पातळ आपल्याला लाटायची आहे. त्यामुळे आपण अगदी मोठा एखादा पोळपाट घ्यायचा आहे किंवा चॉपिंग बोर्ड, किंवा तुम्ही या ठिकाणी पाट वापरलात मोठा तरीसुद्धा चालेल, कारण ही पोळी लांबीला खूप मोठी होत जाते, कारण आपल्याला एकदम पातळ आणि नाजूक अशी पारी लाटून घ्यायची आहे. तर पहा, या पद्धतीची अगदी पातळ अशी पारी आपली लाटून झालेली आहे, ज्यामधून हात आपला आरपार दिसत आहे इतपत पातळ आपल्याला ही जी काही पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे. तर हीच पोळी आपण मोठ्या अशा पाटावर घेतलेली आहे. आता याला आपण साठा लावून घेऊया. तर साठा पहिल्यांदा आपण छान फेसून घ्यायचा. त्यानंतर 1 चमचाभर साठा आपण पोळीवर घेतलेला आहे आणि तो आपण अशा पद्धतीने छान पसरवून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे या पोळीला सगळ्या बाजूनी छान असा लावून घ्यायचा आहे. तर या पोळीला फोल्ड करताना जसं व्हिडिओ दाखवलेला आहे तसं रोल करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण पोळीला आपण फोल्ड देत राहायचं आणि गोल गोल अशा आकारामध्ये आपण याला गुंडाळत राहायचं आहे. म्हणजे याची छान अशी गुंडाळी तयार होते आणि याला भरपूर असे लेयर्स पडतात. म्हणजे करंजीची पारी आपण याच गोळ्यातून तयार करणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा या पद्धतीने पहा, साठा लावून पूर्णपणे आपण ही आता पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता आपण याला कट करून घेणार आहोत. तर या पद्धतीने पहिल्यांदा आपण याला दाबून घ्यायचं आहे. छान असं प्रेस करून घेतलं की प्रत्येक लेयर हा प्रेस होतो आणि घट्ट बसला जातो. आता यानंतर आपण सुरीने एकसारख्या अंतरावरती याला कट देऊन घ्यायचं आहे. तर साधारणपणे 2-2 बोटाचं अंतर ठेवून आपण याला कट द्यायचे. म्हणजे आपले जे गोळे आहेत करंजीचे ते एकसारख्या आकाराचे तयार होतात आणि करंजी आपली बनवल्यानंतरसुद्धा ती एकसारख्याच आकाराची तयार होते. त्यासाठी आपण हे करंजीसाठीचे जे काही आपण गोळे बनवणार आहोत ते एकसारख्या अंतरावरती कट करून घ्यायचे आहेत. तर पहा, आपली जी पहिली पोळी आहे त्याच्यापासून आपण आता या पद्धतीने करंजीसाठी छान छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर याच पद्धतीने आपण आता दुसरीसुद्धा पोळी लाटून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने साठा लावून कम्प्लिटली याला रोल करून आपण याच्या करंजीसाठीच्या गोळ्या तयार करून घेणार आहोत.
तर ही एका पोळीच्या एवढ्या गोळ्या तयार होतात। आपल्याकडे उरलेल्या 7 पोळ्या आहेत, तर 7 पोळ्यांच्या सुद्धा संपूर्णपणे अशाच पद्धतीने आपण गोळ्या करून घ्यायच्या आहेत। आणि गोळ्या करून झाल्यानंतर आपण त्याला एखाद्या ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायचं, म्हणजे त्या सुकल्या जात नाहीत। आणि त्यानंतरच आपण सगळ्या गोळ्या बनवून घेतल्यानंतरच आपण करंजीसाठीच्या छोट्या छोट्या पाऱ्या लाटून घेणार आहोत। तर या पद्धतीने पहा, आपण पोळी लाटताना अगदी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। जेवढी पातळ पोळी आपण लाटतो तेवढेच आपल्या करंजीला जे काही पूड आहेत ते पूड एकदम नाजूक असे सुटतात। त्यासाठी आपल्याला या पद्धतीने पहा, प्रत्येक पोळी ही अशी छान लांबून मोठी करून घ्यायची आहे। तर आता ही मोठी पोळी दुसरीसुद्धा आपली लाटून झालेली आहे। तर यालासुद्धा आपण साठा कशा पद्धतीने लावायचा आहे आणि रोल कशा पद्धतीने करायचा आहे ते आता परत एकदा पाहणार आहोत। कारण आपण जेवढे छान याचे रोल करतो किंवा साठा लावून याला छान प्रेस करतो तेवढेच आपली करंजी नाजूक तलम तयार होते आणि सुंदर अशी चवीलासुद्धा होते। भरपूर असे याला खारीसारखे पदर सुटतात। त्यामुळे पहा, आपली दुसरी पोळीसुद्धा लाटून झाल्यानंतर मी या पद्धतीने मोठ्या एका परातीवरती घेतलेली आहे, कारण याला आपल्याला साठा लावणं सोपं जातं। आणि आता 1 चमचाभर साठा आपण याच्यावर घ्यायचा आहे आणि संपूर्ण हाताने पोळीवरती पसरवून घ्यायचा आणि त्यानंतरच आपण या पोळीचे रोल करून घ्यायचे आहेत। आता या पोळीचा रोल बनवून झाला की लगेचच हाताने प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर याला आपण एकसारख्या अंतरावरती कट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय तुम्ही साठा लावल्यानंतर कशा पद्धतीने याचे लेयर्स पडलेले आहेत। तर या पद्धतीचेच गोळे आपल्याला करंजी बनवण्यासाठी लागणार आहेत। तर या पद्धतीचे गोळे आपण करंजीसाठी वापरले की आपल्या करंजीला छान असे पदर सुटतात किंवा आपण याला म्हणू शकतो की छान असे लेयर्स असे नाजूक तयार होतात। तर याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या गोळ्या मी आता बनवून घेत आहे आणि या गोळ्यासुद्धा आपण आता ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपण करंजी बनवायला घेणार आहोत। तर एक गोळी अशा पद्धतीने पहा प्रेस करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने कट केलेला आहे त्याच पद्धतीने आपण चौकोनी आकारामध्येच याला लाटून घ्यायचा आहे। तर आपल्याला ही गोळी लाटताना याचा आकार बदलायचा नाही, तर आकार हा चौकोनी किंवा आयताकृतीच राहिला पाहिजे। या पद्धतीने फक्त आपण हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे आणि याला थोडासा मोठ्या आकारामध्ये लाटून घ्यायचं। तर पहा, या पद्धतीने आयताकृती आपली पोळी तयार झालेली आहे आणि याच पद्धतीची पोळी आपण करंजी बनवण्यासाठी वापरणार आहोत। तर एवढ्या आकारामध्ये आपली पोळी लाटून झाली की आपण बाजूला ठेवून द्यायची आहे। तर एवढाच असा आयताकृती आकार आपण सगळ्या गोळ्यांना देऊन घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला चंद्रकोरीच्या आकाराच्या करंज्या करायच्या आहेत। तर चंद्रकोरीचा आकार येण्यासाठीच आपल्याला आयताकृती असा आपल्याला पोळीला पहिल्यांदा आकार देऊन घ्यायचा आहे। म्हणजे गोळ्या लाटताना आपण गोल न लाटता या पद्धतीने जर चौकोनी असा आकार दिला गोळ्यांना, तर जेव्हा आपण करंजी सारणाने भरून घेतो तेव्हा ती परफेक्ट अशी चंद्रकोरीच्या आकाराची तयार होते। तर आकार सुबक येण्यासाठी आपण ही पारी लाटताना चौकोनी किंवा आयताकृती आकारामध्येच लाटायची आहे। तर तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने मी 3 ते 4 लाट्या अशा लाटून घेतलेल्या आहेत। तर जेव्हा आपल्या पाऱ्या लाटून होतात तेव्हा त्या एकदम 10 ते 15 लाट्या अशा लाटून घ्यायच्या आणि त्या एकमेकांवर ठेवायच्या, म्हणजे त्या ओलसर राहतात, सुकल्या जात नाहीत आणि आपल्याला करंजी भरताना सुद्धा त्या छान चिटकवता येतात, म्हणजे करंजी छान बंद करून घेता येते। तर आता पहिली करंजी आपण भरून घेऊया। या पद्धतीने पहा, पारीला आपण हलकंसं दुधाचं बोट लावून घ्यायचं आहे, म्हणजे दूध लावून घ्यायचं आहे। त्यानंतर एका टोकाला आपण एका साईडला असं दाबून घ्यायचं आहे पारीला। त्यानंतर 1 चमचाभर आपण सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण उभा चमचा ठेवलेला आहे त्याच पद्धतीने सारण भरून घ्यायचं आणि आता ज्या बाजूला आपण
पारीला दाब दिला होता त्याच बाजूने आपण पारीही बंद करत यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने छान करंजी शेवटपर्यंत बंद होत जाते आणि याला आकारसुद्धा छान असा आपला चंद्रकोरीचा तयार होतो. तुम्ही पाहू शकताय आपल्या करंजीला आकार अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आणि ही करंजी आहे ती दोन्ही बाजूनी फुगीर दिसते, तर एका बाजूनी चपटी किंवा एका बाजूनी फुगीर अशा पद्धतीची आपली करंजी तयार होत नाही. तर या पद्धतीने जेव्हा आपण हातावरती करंजी भरतो तेव्हा ती दोन्हीही बाजूला छान फुगलेली दिसते, तुम्ही पाहू शकताय. तर आता अजून एक करंजी मी तुम्हाला भरून दाखवते. तर या पद्धतीने थोडंसं दूध वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि आयताकृती आपण ही जी पोळी लाटून घेतली होती याला कडेने पहिल्यांदा दूध लावून घ्यायचं. त्यानंतर एका बाजूने असं बोटाने याला दाब देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये अशा पद्धतीने सारण हे चमच्याने उभ्या आकारामध्ये भरून घ्यायचं. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण दाब दिला होता त्या बाजूने करंजी बंद करत करत आपण शेवटपर्यंत यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा करंजी भरतो तेव्हा त्याला आकार परफेक्ट येतो. त्याचबरोबर करंजी छान अशी फुगीर दिसते, भरली जाते, सर्व बाजूनी सारण असं छान गच्च भरलं जातं. त्यामुळे करंजी पोकळ राहत नाही, तर छान अशी गच्च भरलेली करंजी होते. तर या पद्धतीनेच आपल्याला करंजी ही भरून घ्यायची आहे. म्हणजे करंजीला आकारही सुंदर येतो आणि आपण जेव्हा करंजी खातो तेव्हा ती सारणाने पूर्ण भरलेली असते, त्यामुळे ती चवीला खूप सुंदर लागते. आता करंजी भरून झाली की कोरणाने त्याला या पद्धतीने छानपैकी कोरून घ्यायचं आहे. कोरून घेताना व्यवस्थित असा दाब देऊन कोरून घ्यायचं, म्हणजे याच्या कडा आहेत त्या व्यवस्थित बंद होतात, उघडत नाहीत. म्हणजे जेव्हा आपण ही करंजी तेलामध्ये सोडतो तेव्हा ती अजिबातसुद्धा ओपन होत नाही, छान बंद राहते आणि सारण आपलं तेलामध्ये पसरण्याची शक्यता कमी होते. त्याचसाठी आपण प्रत्येक करंजी भरल्यानंतर तिला कोरून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर पाहू शकताय तुम्ही जसं व्हिडिओत दाखवलेलं आहे तसं कोरण्याने एकदम दाब देऊन आपण याला छानपैकी असं डिझाईन करून घ्यायचं आहे. म्हणजे ते दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते आणि तेलामध्ये उघडण्याची शक्यता कमी होते. तर याच पद्धतीने आता आपण बाकीच्या करंज्यासुद्धा भरून घेऊया आणि त्याच पद्धतीने सगळ्या करंज्या आपण बनवून घेऊया. तर याच पद्धतीने मी सगळ्या करंज्या हातावरती भरून घेणार आहे आणि अशा पद्धतीने कोरण्याने छान कोरूनसुद्धा घेणार आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने हातावरती करंजी भरता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर जेवढ्या झालेल्या करंज्या आहेत त्या आपण एका कपड्याखाली झाकून ठेवूया आणि आता पाहूया आपण साच्याच्या मदतीने आपण करंजी कशी भरायची. तर या पद्धतीचे करंजीचे साचे आपल्याला बाजारात मिळतात. तर पहिल्यांदा आपण पारीला दूध लावून घ्यायचं आहे आणि ही पारी अशा पद्धतीने साच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे. आणि हा मोल्ड आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतो, तर कोणत्याही प्रकारचा प्लास्टिकचा किंवा स्टीलचा मोल्ड तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने मोल्डमध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे पारी ठेवल्यानंतर आणि याला बंद करून घ्यायचं. अगदी कडेपर्यंत ही पारी पसरवायची, म्हणजे करंजी आपली संपूर्ण सगळ्या बाजूने छान अशी बंद होते. आणि या पद्धतीने पहा हा मोल्डसुद्धा आपण बंद करून घ्यायचा आहे आणि कडेला जे काही मोल्डच्या बाहेर पीठ येतं ते आपण हाताने काढून घ्यायचं, म्हणजे याला छान डिझाईनसुद्धा उठते. म्हणजे पारीच्या कडेला छान असं करंजीचं डिझाईन उठलं जातं आणि या पद्धतीने आपण अगदी सहज करंजी भरू शकतो. तर अशा पद्धतीने भरलेली करंजीसुद्धा दोन्ही बाजूनी छान फुगीर राहते आणि मस्तपैकी याला छान असा आकारसुद्धा येतो, डिझाईनसुद्धा होतं. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने करंजी भरून घेऊ शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही करंजी भरून घेऊ शकता आणि त्याला कट करूनसुद्धा घेऊ शकता. तर आपल्या अशा पद्धतीच्या सगळ्या करंज्या मी आता बनवून घेत आहे. तर सर्वच करंज्या बनवून झाल्यानंतर एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये आपण कपड्याखाली झाकून ठेवायच्या, म्हणजे त्या सुकल्या जात नाहीत आणि तळताना त्याचे लेयर्स छान असे मोकळे होतात. तर आपण आता या ठिकाणी रिफाईंड ऑइलमध्ये करंजी तळत आहोत. तर जेमिनी ऑइल घेतलेलं आहे, सनफ्लॉवर ऑइल, आणि हे छान असं तापवून घ्यायचं. तर थोडंसं आपण टेम्परेचर याचं कमी असतानाच यामध्ये करंजी सोडून द्यायची आहे. तर या पद्धतीने पहा आता एक एक करंजी सोडल्यानंतर अलगदपणे वर येते. तर याच पद्धतीचं आपलं टेम्परेचर ठेवायचं आहे, म्हणजे याला पूड चांगले सुटतात. तर आता एका वेळेला आपण 4 ते 5 करंज्या सोडून घ्यायच्या आहेत आणि 4 ते 5 करंज्याच आपण सर्व बाजूनी तांबूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. तर करंजी तळत असताना छान दोन्ही बाजूनी फिरवून फिरवून याला तळून घ्यायचं आहे. उलटपलट करून मस्त अशा करंज्या सर्व बाजूनी फिरवून अशा
छान तळून घ्यायच्या। याला तांबूस रंग येऊपर्यंत आपण तळणार आहोत। तर जी करंजी तेलामध्ये ओपन होते ती लगेच काढून घ्यायची, कारण त्याच्यातलं सारण आहे ते पूर्णपणे तेलामध्ये पसरतं आणि ते बाकी संपूर्ण करंजीला वरच्या बाजूने लागायला सुरुवात होते। त्यासाठी करंजी जर एखादी जरी आपली तेलामध्ये ओपन होत असेल तर ती लगेचच काढून घ्यायची आणि उरलेल्या करंज्या आपण आता अशा पद्धतीने पहा एकदम तांबूस रंग येऊपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तळत असताना दोन्ही बाजूनी रंग सारखा येण्यासाठी याला सतत ढवळत राहायचं। तर पाहू शकताय तुम्ही लेयर्स किती छान सुटलेले आहेत आपल्या करंजीला। सर्व असे छान असे नाजूक लेयर्स झालेले आहेत। तर आपण एका चाळणीवर आता करंज्या काढून घेऊया आणि पुढची बॅचसुद्धा आपण अशाच पद्धतीने छान अशी तळून घेऊया। एका वेळेला 4 ते 5 करंज्या सोडून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला करंज्या तळून घेणं सोपं जातं। आणि गॅसची फ्लेम आपण अगदी मीडियम ठेवायची, हाय फ्लेमवर तळायच्या नाहीत, नाहीतर त्या आतमधून अशा मऊसूद राहतात आणि बाहेरूनच फक्त त्या तांबूस रंगाला होतात। तर आतपर्यंत कुरकुरीत होण्यासाठी आणि क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला अगदी मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तर ज्यावेळी आपण करंज्या अशा पद्धतीने तेलात सोडतो तेव्हा त्याला दोन्ही बाजूने तळण्यासाठी पहा जसं व्हिडिओत दाखवलेलं आहे तसं त्याला एका बाजूने पलटवत राहायचं आणि त्याला फिरवत राहायचं, म्हणजे करंजी छान तळली जाते। तर पाहू शकताय किती छान असा रंग आपल्या करंजीला आलेला आहे। तर इतपत तांबूस रंग यायला लागला कीच आपण या करंज्या काढायच्या आहेत, कारण करंजी आपली तेलातून बाहेर काढली तरी थोडासा त्याचा रंग डार्क होतो। तर पाहू शकताय आपली करंजी किती छान दिसत आहे, एकदम दिसायला देखणी झालेली आहे, तितकीच ती नाजूकही झालेली आहे आणि क्रिस्पीसुद्धा मस्त झालेली आहे। तर आता आपण अशाच पद्धतीने उरलेल्या करंज्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत आणि एका टिश्यू पेपरवर काढून याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे। तर पहा या पद्धतीने प्रत्येक करंजी आपली तळताना आपल्याला याचे लेयर्स वेगळे झालेले दिसत आहेत आणि कितीतरी नाजूक आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत। अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या करंज्या तयार होतात आणि याचे लेयर्स तर तुम्ही अगदी सहज बघू शकता आणि कलरही किती सुंदर आलेला आहे। तर पहा आपल्या करंज्या थंड झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। तर जेवढं प्रमाण मी सांगितलेलं आहे 1 किलो सारण आणि 1 किलोचा रवा आपण जर एकत्र करून करंज्या केल्या तर याच्या 2.5 किलोच्या करंज्या तयार होतात। म्हणजेच तुम्ही जर करंजीचा बिझनेस करणार असाल तर हे प्रमाण तुम्ही करंजीसाठी जरूर वापरून पहा आणि या पद्धतीच्या करंज्या अगदी तोंडात टाकल्यानंतर विरघळणाऱ्या तयार होतात। अशा आपल्या सुंदर सुबक आणि नाजूक अशा साठ्याच्या करंज्या तयार झालेल्या आहेत। तर पाहूया आपली करंजी कशी झालेली आहे। तर पहा आपल्या करंजीला किती छान असे नाजूक नाजूक लेयर्स दिसत आहेत, दोन्ही बाजूला छान असे लेयर्स सुटलेले दिसत आहेत आणि त्याचबरोबर करंजी अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही आहे आणि रंगालासुद्धा अतिशय उत्तम झालेली आहे। यापेक्षा डार्क रंगाला करंजी काढायची नाही, इतपत रंग आपला छान दिसतो करंजीला आणि त्यामुळे करंजी छान उठावदार दिसते। तर आता आपण एक करंजी मोडून पाहूया कशा पद्धतीची करंजी आपली तयार झालेली आहे। तर पहा अगदी खारीला जसे लेयर्स असतात ना तसेच आपल्या करंजीला सुद्धा अगदी नाजूक असे लेयर्स दिसत आहेत आणि आता आपण या करंजीला जर मोडून पाहिलं तर त्याचे लेयर्ससुद्धा आपल्याला वेगळे झालेले दिसतात। तर पहा आपली करंजी किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे, त्याचबरोबर सारणसुद्धा संपूर्णपणे करंजीमध्ये एकसारखं असं पसरलेलं आहे आणि याचा लेयर पहा अगदी खारीसारखी नाजूक एक एक लेयर त्याचा तुटत आहे आणि नाजूक आपली करंजी तयार झालेली आहे। तर पहा भरपूर लेयर्स असलेली साठ्याची करंजी आपली तयार झालेली आहे। तर या पद्धतीच्या करंज्या तुम्ही यावेळी दिवाळीला जरूर बनवून पहा। बनवण्याची कृती संपूर्णपणे सांगितलेली आहे, त्याचबरोबर छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे तुम्ही जरी पहिल्यांदा करंजी बनवणार असाल तरीसुद्धा तुमची अगदी परफेक्ट अशाच पद्धतीची साठ्याची आणि भरपूर लेयर्स असलेली करंजी तयार होईल। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये भरपूर व्हिडिओला शेअरसुद्धा करा। तर या करंज्या जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या
तर अगदी महिनाभर या अशाच टिकून राहतात आणि एन्जॉय करायला भेटतात अशा खुसखुशीत अशा साठ्याच्या करंज्या. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण फराळाची नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.